हे घे. ओवी बाळा, असं नाही करायचं. प्लीज 2 घास तरी खाऊन घे प्लीज. मला नाही जेवायचंय काकू. बाबा उपाशी असेल पोलीस स्टेशनमध्ये. पोलीस लोक खूप डेंजर असतात. बाबाला खायला पण देत नसतील. ओवी बाळा, आपण तुझ्या बाबासाठी डबा घेऊन जाऊया हा. पण त्याआधी तुला काहीतरी खावं लागेल. मला सांग, बाबाला कळलं की तू उपाशी आहे तर त्याला आवडेल का? त्याला वाईट नाही का वाटणार? तुझं बाबावर प्रेम आहे ना खूप. मग त्याच्यासाठी 2 घास तरी खा प्लीज. काकू, आजी बाबाला आणेल ना नक्की? ओवी, बाबा, अरे माझे बाळ दुखते. का रडतेस बाळा तू? तुझा बाबा आलाय घरी परत. नको ना रडू राजा, नको ना रडू. इकडे का रडतेस बाळा तू एवढा? नको रडू, शांत शांत. सारंग, मला खात्री होती आई तुला नक्की सोडवते. जिच्यामुळे मी आत गेलो होतो तिच्यामुळेच मी बाहेर आलो. म्हणजे आजीमुळे तू जेलमध्ये गेलास? नाही बाळा, बाबाला तुझ्या असं म्हणायचंय की आजीने बाबाला सांगितलं होतं ना की गुरुकुलमध्ये जायचं नाही, तरीही सारंग गेला ना गुरुकुलमध्ये. तुझ्या बाबाने आजीचं ऐकलं नाही ना, म्हणून त्याला त्याची शिक्षा मिळाली, बाकी काही नाही. म्हणजे आज आजीची चूक नाहीये, माझी चूक आहे. मीच तुझ्याकडे हट्ट केला होता गुरुकुलात जाण्यासाठी. सॉरी मामा. अरे नाही रे बाळा, नाही रे बाळा, असं काही नाहीये. असं विचार नको करू तू. तुला माहिती आहे ना, तुझ्या आनंदासाठी मी काही करायला तयार असतो. मग तुझी काही चूक नाही. म्हणजे बाळाचे हे काय नाही जेवलास तू? चल जेवून घे. अरे असं काय? चला जेवूया, मी भरवतो तुला. बसा. दे. बाबा थांब, तू पहिलं खा, तू उपाशी असशील. ह्या जगात सगळ्यात जास्त काळजी माझ्या लेकीलाच आहे. माझी खूप काळजी करते माझी लेक. धर. सारंग, मी काय म्हणतो, तू हा बोल. हो, आजच बघू काय करायचं ते. हो, निघालोच आहे मी. पोलिसांनी जास्ती त्रास नाही ना दिला तुला? थांब रे, करतो तुला फोन. तशा मी त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या. मला माहितीच नाही रे तुला अटक वगैरे केली आहे. ॲक्च्युली सारंग, मीच येणार होतो तुला जामीन द्यायला, पण काय ना, मी एका महत्त्वाच्या कामामध्ये असं अडकलो. माझ्यावर विश्वास बसणार नाही तुला, पटतंय मला. मला हे काहीच करायचं नव्हतं सारंग.